25 तारखेपर्यंत सरकारनं भूमिका जाहीर न केल्यास आंदोलनावर ठाम। लोकशाही मराठीशी बोलताना धनंजय देशमुख यांचा सरकारला इशारा। हे प्रकरण 100% फास्ट ट्रॅकवर चालणार। भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात। सुरेश धसांची माहिती, तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा। धस मागणीवर ठाम। नियमाप्रमाणे कोकाटेंवर कायदेशीर कारवाई केली जाईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका, तर दिवाणी न्यायालयातील निकाल बाजूने लागल्यानं कोकाटेंनी फौजदारी न्यायालयात दिलासा मिळण्याची शक्यता। राज ठाकरेंचे आभार मानण्याकरता भेट घेतली। राजकीय अर्थ काढू नका, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। अमित शहांच्या पुणे दौऱ्याचा दुसरा दिवस। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळवता नये असं काम करा। येत्या काळात 100% भाजपा करायचंय। नितेश राणेंची भाजप कार्यकर्त्यांना तंबी। सकल हिंदू समाजाच्या मोर्चा आधीच नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थानांवर कारवाई। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त। कोल्हापूरमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा। हाँगकाँगमधील महागडा कागदासह 50 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। दोघांना अटक। चीनमध्ये सापडला नवा कोरोना व्हायरस। धडकी भरवणारी माहिती, जनावरांपासून माणसांमध्ये संसर्ग। आणि कोकणातल्या आंगणेवाडी जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात। राज्यातील प्रमुख नेत्यांसह भाविकांची तौबा गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।